नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र चौथे सूत्र गजानन महाराज. आज ज्या पुस्तकाचा आपण विचार करतोय त्या पुस्तकावरती बोलत असताना माझी मनापासूनची खरं सांगायचं म्हणजे अडचण होतीये. याचं कारण असं आहे की आज विचारार्थ घेत असलेलं पुस्तक गुंतवणूक गजानन आणि या पुस्तकाचा लेखक मीच आहे. पण हे पुस्तक जाणीवपूर्वक कशासाठी घेतोय की गजानन महाराज या विषयाचा किंवा गजानन महाराज यांच्या पोथीचा जी दासगणू महाराजांनी लिहिली आहे आणि ज्याचं अधिकृत नाव श्री गजानन विजय असं आहे, याचा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लेखकांनी विचार केला. श्री गजानन महाराज हे व्यक्तिमत्व जितकं आध्यात्मिक आहे, जितकं भावनिक आहे, जितकं शारीरिक आहे, जितकं सामर्थ्यशाली आहे, तितकं त्यांच्या तत्वज्ञानाचा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करता येतो का, अशी मर्यादित अर्थानं का होईना याची मांडणी केली गेली आहे. अनेकदा त्यांच्या आठवणी, त्यांचे साक्षात्कार असेही वर्णन करणारी पुस्तकं त्यांच्या अनेक साधकांनी लिहिली आहे. काहींनी त्यांच्या पुस्तकामध्ये गजानन महाराजांनी सांगितलेल्या मंत्रांचा वेगवेगळ्या पुराणांशी, वेदांशी असा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ दादाश्री किंवा दासभार्गव. काहींनी त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून त्या काळात झालेली सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरं मांडली आहेत, जसं आपण कालच्या शरयू जाखडी व्हिडिओमध्ये शरयू जाखडी यांच्या पुस्तकाचा विचार करताना केलं. अशाच पद्धतीनं हरिभक्तपरायण दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ याची पारायण आत्ता अलीकडच्या काळामध्ये करत असताना शेवटी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या न्यायानं 40 वर्ष वित्तीय सेवा क्षेत्रात काढल्यानंतर एका विशिष्ट क्षणी शेगावच्या मठामध्ये पारायण करत असताना असं सहज मनात आलं, त्याच्या आधी पारायण केली नव्हती अशातला भाग नाही, त्याच्या आधी मठामध्ये गेलो नव्हतो अशातला भाग नाही, पण तो त्या दिवसाचा आणि त्या क्षणाचा योग होता. ते पुस्तक घेऊन जेव्हा खालती मांडी घालून बसत होतो तेव्हाच सहज मनामध्ये आलं की दासगणू महाराजांनी लिहिलेली गजानन महाराजांची पोथी हे साहजिकच एक मोठा आध्यात्मिक ग्रंथ आहे, पण त्यातल्या कित्येक ओव्या इतक्या व्यावहारिक स्वरूपाच्या आहेत की त्याची सांगड अर्थकारणाशी किंवा गुंतवणुकीशी घालता येईल आणि असा अनोखा प्रयत्न व्हावा अशी कदाचित इच्छा असावी. आता एकदा डोक्यात हा विचार आल्यानंतर त्या दिवशी एक आसनी एक दिवशी असं म्हणता येईल, असं तिथे पारायण करत असताना कळत न कळत यातल्या प्रत्येक ओवीचा अर्थकारणाशी संबंध जोडता आला. साहजिकच प्रत्येक ओवी तशा अर्थानं होती अशातला भाग नाही, पण यातल्या निवडक ओव्या घेऊन मी लिहिले आणि त्या ओव्यांचा त्या पोथीमधला अर्थ संदर्भ पूर्णपणाने वेगळा आहे याची जाणीव असून सुद्धा त्याची व्यावसायिक अर्थकारण आणि गुंतवणूक या क्षेत्राशी सांगड घालण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे माझं पुस्तक जे मोरया प्रकाशननी प्रकाशित केलंय आणि ज्याची सध्या 4थी आवृत्ती सुरू आहे, अशा 100 पानी पुस्तकाची ज्याची 125 रुपये किंमत आहे असं पुस्तक गुंतवणूक गजानन. आता हे पुस्तक मीच लिहिलेलं असल्यामुळे त्याच्या तत्वार्थाची मी चर्चा करणं हे योग्य होणार नाही आणि म्हणून सोयी करता यातल्या 2 छोट्या प्रकरणांचं अभिवाचन असं आजच्या व्हिडिओचं स्वरूप असेल. या पुस्तकातलं एक प्रकरण आहे, त्याचं शीर्षक आहे द्वाडांचं द्वाडपण. द्वाडांचं द्वाडपण. हरिभक्तपरायण श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय या पोथीच्या 9व्या अध्यायाच्या 22व्या ओवीत द्वाडांचं द्वाडपण हा शब्द येतो. अर्थात तिथे तो शब्द पूर्णपणाने वेगळ्या अर्थाने येतो, पण ज्या ज्या वेळी मी ही ओवी वाचतो तेव्हा तेव्हा मला शेअर बाजार आठवतो. त्या ओवीत दासगणू महाराज लिहितात, औषधाचे प्रयोजन रोग निवारण्या कारण तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारती. अध्याय 9 ओवी 22. औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारती. आता तसं पाहिलं तर या ओवीचा आणि शेअर बाजाराचा काहीही संबंध नाही, पण तरीही ओवी वाचताना मला अनेकदा वाटतं की खरं म्हणजे शेअर बाजार हा रोग नाही आणि अगदी असलाच तरी त्यावर उपाय करता येण्याजोगा आहे. तसे प्रयत्न सातत्यानं या क्षेत्राशी संबंधित असे नियंत्रक म्हणजे रेग्युलेटर करतच असतात. अगदी संसदेपासून ते सेबी, रिझर्व्ह बँक, इरडा, PFRD सकट सगळे त्यात सहभागी असतात. त्यांना असणाऱ्या अधिकारात कालानुरूप वाढ करण्याची शिफारसही केली जाते.
पण तरीही शेअर बाजाराला डेरिव्हेटिव्ह नावाचा मधुमेह म्हणजे डायबिटीस आहे, क्रिप्टोकरन्सी नावाचा हृदयविकार आहे, ॲव्हरेजिंग नावाचा रक्तदाब आहे. हे सगळे शेअर बाजारातले जातिवंत द्वाड आहेत. वॉरन बफे सारखे जगप्रसिद्ध गुंतवणूकदार यांचं वर्णन द वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असं करतात. वॉरन बफे यांच्याविषयीची सविस्तर माहिती राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या आणि सध्या 15वी आवृत्ती सुरू असलेल्या माझ्या गुंतवणूक पंचायतन या पुस्तकात वाचायला जरूर मिळेल. हे शेअर बाजाराच्या मुळावर उठतील असे घटक असल्याचे मत असणारे अनेक जण आहेत, पण याकडे दुर्लक्ष करत कुपथ्य करणारेही अनेक जण आहेत. त्यांचं काय? अशा वेळी गजानन विजय या पोथीतल्या 14व्या अध्यायातील 38व्या ओवीची मला नेहमीच आठवण येते. तिथे दासगणू महाराज सांगतात, आत्महत्या करू नये, आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्या चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. अध्याय 14वा, ओवी 38वी. ती ओवी कशी आहे? आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्या चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. मात्र त्यासाठी कोणती वस्तू साध्य करायची आहे हे मात्र तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी नेमकेपणानं लक्षात ठेवलं पाहिजे. ते स्पष्ट असलं तर मग मार्गही स्पष्ट असतात आणि स्पष्ट राहतात. आणि गजानन महाराजांच्या पोथीत म्हटलंय तसं, एकदा मुक्कामाला पोचलं की मार्गाचा विचार करावा लागत नाहीत. जे आधेमध्ये अडखळतात, घुटमळतात, गोंधळून पडतात ते मार्गाचा विचार करतात. मुक्काम महत्वाचा, मार्गाचा नाही. पण त्यासाठी त्या मुक्कामाला पोचण्याकरता मार्ग कसा आहे याचा विचार आधीच करावा लागतो. अशा अर्थाने आहे, आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्या चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. हे जमलं किंवा जमवलं म्हणजे बाजारातले किंवा कुठच्याही क्षेत्रातले द्वाड फारसे त्रास देत नाहीत. वेळप्रसंगी मोहात पाडतात, असे ते मोहात पाडतात किंवा पाडू शकतात म्हणून तर त्यांना द्वाड म्हणतात. आणि हा प्रभाव काही कमी नसतो म्हणून तर त्याला द्वाडांचं द्वाडपण असं म्हटलं जातं. या पुस्तकातलं अजून एक प्रकरण वाचतो आणि हा व्हिडिओ पूर्ण करतो. गारे वरून खाणीस नाही येत दोष, गारे वरून खाणीस नाही येत दोष, अशी एक ओवी या अध्यायामध्ये किंवा पोथीमध्ये. एखादा अनुभव वाईट आला की सरसकट त्या क्षेत्राला नाव ठेवणं, निदान त्याबाबत साशंकता आणि कटुता मनात बाळगणं हा मानवी स्वभाव आहे. हे योग्य नाही हे अनेकदा नंतर पटतं, कारण त्याच क्षेत्रातल्या इतर गोष्टींबाबत सकारात्मक अनुभव येत असतो आणि असं असलं तरी मन ते मानायला तयार नसतं. त्या क्षणाच्या भरात तसं होतं हे नक्की. गुंतवणूक क्षेत्रात तर आपलं वारंवार असं होत असतं. आपलं आर्थिक हळूवारपण त्याला कारणीभूत असतं की आर्थिक गोष्टीत वाईट अनुभवांची आपली परंपरा प्रदीर्घ आणि प्रभावी आहे हे त्याचं कारण आहे, हे ठरवणं कठीण आहे. मुळातच आपली आर्थिक सहनशक्ती मर्यादित असल्याचा तो परिणाम असावा. असं कितीही वेळा घडलं तरी यथाशक्ती, यथामती अर्थार्जन आणि गुंतवणूक याला पर्याय नसतो. अशा वेळी हरिभक्त परायण श्री दासगणू महाराज यांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय या ग्रंथाच्या 12व्या अध्यायातली 92वी ओवी जरूर लक्षात ठेवण्याजोगी आहे. ती ओवी अशी आहे, गारे वरून खाणीस नाही येत जगी दोष. गजानन महाराजांचा शिष्य पितांबर कोंडोली येथे पोचल्यावर तो जेव्हा सांगतो की तो महाराजांच्या आज्ञेनुसारच तिथे आलाय, तेव्हा तो महाराजांचा शिष्य असण्याविषयीच शंका घेण्यात येत आहे. आणि गजानन महाराजांचा खरंच शिष्य असलास तर आंब्याच्या निष्पर्ण झाडाला पाने आणून दाखव असं त्याला सांगितलं जातं, तेव्हा ही ओवी तिथं येते. खरंच आहे की एखाद्या दिवशी किंवा एखाद्या विशिष्ट कालखंडात शेअर बाजाराच्या निर्देशांकात पडझड होते, अगदी जोरदार घसरण होते. म्हणून काही सदा सर्व काळ शेअर बाजार वाळीत टाकावा असं नाही आणि नसतं. अर्थव्यवस्थेत एखादी संस्था चुकीची वागली म्हणून संपूर्ण यंत्रणा वाईट किंवा चुकीची ठरत नाही. त्यावेळी ती तात्पुरती कितीही बदनाम झाली तरी. संपूर्ण क्षेत्र तर सोडाच, कित्येकदा शेअर बाजारात असंही होतं की एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभाव छान वाढत असताना त्याच क्षेत्रातल्या काही कंपन्यांचे शेअर्स वाढत नसतात.
किंवा निदान बाकीच्या कंपन्यांच्या प्रमाणात वाढत नसतात. पण म्हणून काही ते संपूर्ण क्षेत्र त्याज्य ठरत नाही. हे आपल्या दैनंदिन जीवनालाही लागू पडणार आहे की दैनंदिन जीवनात आपण दूध तापवताना दूध उतू जाण्याची शक्यता असते. पण म्हणून आपण काही दूध तापवणं सोडत नाही. गारे वरून खाणीस नाही येत जगी दोष. चंद्रशेखर टिळक लिखित, मोरया प्रकाशन प्रकाशित, सध्या 4थी आवृत्ती सुरू असलेलं गुंतवणूक गजानन. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.